जय शिवराय. मी पांडुरंग कदम. आपण कित्येक दिवसापासून ज्या कुत्र्याची वाट पाहत होतो ना, आपल्याला 100% आम्हाला माहित होतं ते कुत्रं भुकणार आणि त्या कुत्र्याने आज भुकायला सुरुवात केली. आणि ते दुसरं तिसरं कुत्रं कोणी नसून ते एडिंगच्या चष्म्यावालं कुत्रं आहे. त्या कुत्र्याबद्दल आज मी बोलतोय. ते कुत्रं काय सांगतंय की मराठी मुंबईला कशी येऊ शकतात, मुंबई का त्यांची आहे का, आणि तुम्ही मुंबईला कसं या ठिकाणी आंदोलन करतात ते मी पाहून घेतो. ए झंगोर, ते तू आम्हाला सांगू नकोस. आम्ही मराठेत, आम्ही आमच्या पद्धतीने आरक्षणाचा लढा लढू आणि 100% आम्ही मुंबईला येणारच. तुझ्या जर हिंमत असेल ना, तुझ्या जर दम असेल ना, तू फक्त मराठी मुंबईमध्ये आल्यानंतर या ठिकाणी मुंबईमध्येच थांब. मग त्यावेळेस तुला कळेल. आणि तुझा जो मालक आहे ना, तो ह्या मालकाने तुला मुद्दामून शेवटी काढलं आहे. आज खूप सारे कुत्रे बाहेर आलेत आणि त्यातलं जे कुत्रं तू आहेस, 1 नंबरचं कुत्रं तू आहेस. तुला कुत्रंच म्हणतोय. सदावरते तू कुत्रं आहेस. या मालकाने तुला मोठा हाडूक टाकले, आज क्रीमचा रोल दिलाय म्हणून तू या ठिकाणी भुकायला लागलास. कारण की पर्याय नाही ना, तुझ्या मालकाचे सगळे पर्याय संपलेत म्हणून तू यासारखे कुत्रे बाहेर काढलेत. तर त्यामुळे तुला सांगू इच्छितो, तू झुंगूर आहेस. तू या बोलण्याने आम्हाला काहीच फरक पडत नाहीत. मराठ्याने एकदा फायनल केलंय. 27 तारखेला आंतरवाली सराटीतून मराठे 100% येणार. आणि तुला एवढी केव्हापासून काळजी लागली? तिथलच्या कष्टकरी समकाऱ्यांची काळजी केव्हापासून लागली तुला? तुला फक्त मालकाने सांगितलं म्हणून तू भुकायलास. आणि मराठे तिथं आल्यानंतर तिथलच्या अर्थव्यवस्थेला काय धक्का बसणार आहे? काहीच धक्का बसणार नाही. उलट मराठी तिथं आल्यानंतर तिथलच्या हॉटेलमधलं जेवण करतील. आणि कोणत्याच माथाडी कामगाराला, कोणत्याच गोरगरीब जनतेला मराठ्याकडनं बिलकुल त्रास होणार नाही. त्याची चिंता तू करू नकोस. आणि तू पुन्हा काय म्हणतोस, गणपती बाप्पाची चिंता तुला केव्हापासून लागली आहे? अरे आम्ही कट्टर हिंदू आहेत, भगवा घालून फिरतोत. तू यासारखं झुंगूर नाहीत. आणि आम्ही कट्टर हिंदू आहोत, तर आम्हाला सुद्धा गणपती बाप्पाची काळजी आहे. आणि काय लालबागच्या राजाचं दर्शन घेण्याचा ठेका का तू एकट्याने घेतलास काय? आम्ही मराठी घेऊ शकत नाहीत का? आम्ही सुद्धा या ठिकाणी लालबागच्या राजाचं दर्शन घेऊ शकतो. आणि आम्हाला काळजी आहे. आम्ही हिंदू सणांचं पावित्र्य राखण्याचे 100% प्रयत्न करतोस. तू फक्त त्याचं नाटक करतोस. तुझ्या आहेत सांगायलात ना, तू गणपती बाप्पाच्या उत्सवाची जी काळजी तुला वाटते ना, ती फक्त दाखवण्यापुरती आहे. आणि तुझ्या मालकाने तुला जी स्क्रिप्ट लिहून दिली ना, त्या स्क्रिप्टमधले हायलाईट केलेला पॉईंट येतो. आणि तू काय सांगतोस की मराठा संघर्ष योद्धा माननीय श्री मनोज जरांगे पाटील यांना कुठून तरी स्क्रिप्ट येते? अरे येड्या, ते स्क्रिप्ट काय नसते. ती सेन्सर बोर्ड आहे का, त्या सेन्सर बोर्डाचे संस्थापक ते त्यामुळे तुझ्यासारख्या झुंगूर लोकांनी ती स्क्रिप्ट सांगायची नसती. की स्क्रिप्ट तुझ्यासारख्या झुंगूर लोकांनी घ्यायची असती. तुझ्यासारखे झुंगूर लोक काय करतात, बंगल्याहून स्क्रिप्ट आली ती खैडीत आणि ती मान डुलिणारी बायको असं नुसतं मान हली ती आहे का नाही. आमच्या रायगड कॉर्नरला कुत्री आहे बघ, सेम तुमच्या दोघांचा जोड आहे. म्हणजे आज मला नेमकं तो जोड भेटला नाही, पण उद्या भेटल्यानंतर त्या जोडापाशी जाऊन तो हा व्हिडिओ काढतो. आणि तू झुंगूर आहेस, तू याच्याने काहीच वागड होत नाही. मराठ्यात 100% येणार वागा. आणि मराठ्यांमुळं कोणत्याच गोरगरीब जनतेला त्रास होणार नाही. जेव्हा आम्ही मागच्या वेळेस मुंबईला गेलो होतो ना, तुला ते भैये म्हणतोस ना तू, ते भैये जेव्हा मराठ्यांना पाहिले, त्यांची आमची ओळख नाही, पाळख नाही, काही नाही. फक्त त्यांनी भगवे रुमाल आमच्या गळ्यामधले पाहिले आणि आमचा आदर तिथ्य केला. आम्हाला चहा पाणी पाण्यासाठी या ठिकाणी त्यांना त्याचं भरून आलं. त्याला वाटलं क्या मला भगवे रुमाला घालून या ठिकाणी शेर आलेले आहेत. हे पाहून त्याची छाती फुगली. त्यांनी हे नाही पाहिलं हे कोणत्या जातीचे आहेत, कोणत्या कशाचे. त्यांनी पाहिलं फक्त भगवे रुमाल घालून आलेत. त्यांना सुद्धा आनंद झाला. ते सुद्धा आम्हाला सहकार्य करायला तयार आहेत. पण अडचण कोणाला आहे? तुझ्यासारख्या झुंगूर लोकांना अडचण आहे. आणि त्याच्यामुळे या ठिकाणी सगळ्या गोष्टी होतात. कारण की तू तुकड्यावरचे आहेत. तुम्हाला तुकडं टाकल्यानंतर भुकणार आहेत ना तुम्ही. त्यामुळे तू काळजी करू नकोस. मराठे 100% येणार पिल्या. तू फक्त मराठ्यांची वाट बघ आणि 10 पाट ड्रोन असेल तर वर सोड. आणि तुझ्या बाईकून त्या लेकरासंग पाय मराठे कसे या ठिकाणी मोठ्या थाटामाटामध्ये येतील. आणि तू परवानगीची कोणती गोष्ट करायलास बाबा? ह्या 10 देश संविधानावरती चालतो. सगळ्या परवानगी घेऊनच जाणार ना बाबा आम्ही. तू नुसते कागद चाळून काय मागचा इतिहास सांगतोस का आम्हाला? आम्ही सुद्धा या ठिकाणी आम्ही जरी कायदे पंडित नसलो तरी पण हा देश संविधानावरती चालतो हे आम्हाला माहिती आहे. विश्वरत्न बोधिसत्व डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांनी जे लिहिलेलं संविधान आहे त्या संविधानावरती देश चालतो. आणि त्याचंच पालन करण्याचा आम्ही 100% प्रयत्न करतो. आणि आमच्यामुळं कोणाला त्रास होणार नाही त्याची काळजी तू करू नकोस. तू गोरगरिबाची किती मायावाशी लिहिली आहे आम्हाला चांगल्या प्रकारे माहिती आहे. ST कामगारांची पूर्ण वाट लावली ना वागातो. आता तेच जा ना एखाद्या, मी तर मुद्दाम उद्या ST कामगाराच्या घरी जाऊन या ठिकाणी त्यांचा इंटरव्ह्यू घेणार आहे. आणि तुझ्याबद्दल काय म्हणतात हे निश्चितच या ठिकाणी तुला दाखवण्याचा प्रयत्न करणार आहे. तुझ्याबद्दल बोलण्यासारखं खूप काही आहे. तू हरामी आहेस, नीच आहेस, झुंगूर आहेस आणि तुकड्यावर म्हणजे तुकड्यावर जगणारं कुत्रं आहेस. त्यामुळे तुला याच्यापेक्षा जास्त उपमा मी देऊ शकत नाही. तुर्तसा थांबतो. धन्यवाद. जय जिजाऊ, जय शिवराय. ए झुंगूर, आम्ही 100% येणार बरं का. आणि त्यावेळेस तू आमचे काय उपडायचे तो उपटू शकतो. तुर्तसा थांबतो. धन्यवाद. जय जिजाऊ, जय शिवराय. एक मराठा लाख मराठा.